हॅलो क्यूटीज, आज मी चालले आहे लंचसाठी बाहेर. ऑल्सो द वेदर वॉज सो नाईस टुडे. जस्ट लुक ॲट द वेदर, इट्स सो ब्युटिफुल. देन मी डिसाइडेड टू गो श्री कृष्ण लंच होम. हे ठाण्यामध्ये खूप फेमस आहे आणि याचे खूप ब्रांचेस आहेत. बघा, एवढं छोटं आहे पण गर्दी खूप असते. वी वॉन्टेड टू ट्राय सम सी फूड, ज्याला घरच्यासारखी चव असेल म्हणून. वी ऑर्डर्ड खिमा आणि तांदळाची भाकरी आणि फिश फ्राय. खिमा वॉज सो गुड, म्हणजे असं वाटत होतं की घरीच बनवलं आहे. नंतर मी ऑर्डर केली आहे चिकन बिर्याणी. मला तर ही बिर्याणी खूप ओके वाटली, म्हणजे फोडणीचा भातच. बिर्याणी तर फ्लॉपच वाटली, म्हणून मी ऑर्डर केलं सुरमई रवा फ्राय. आणि वाव, याची टेस्ट एकदम कमाल होती. फ्रेश आणि खूप सॉफ्ट होती सुरमई. मी हे खाण्यासाठी तर इथे नक्की परत येऊ शकते. ओव्हरऑल सांगायचं म्हणलं तर मला इथली टेस्ट आवडली. स्पेशली सी फूड इज बेस्ट हिअर आणि आय डेफिनेटली रिकमेंड दिस टू यू गाईज. मी एकदा येऊन इथलं जेवण नक्की ट्राय करू शकतो. पेटपूजा झाल्यानंतर वेट लाईक रोमिंग अराउंड पवई आणि वी डिसाइडेड टू गो टू हिरानंदानी, जे की पवईमध्ये आहे. I've been to Thane's Hiranandani township many times, but this was my first time in exploring Powais. And it felt like okay, but honestly I think Thane's Hiranandani is better. हे इथलं स्ट्रीट मार्केट आहे आणि इथे सर्व भेटतं. यू कॅन शॉप हिअर. बट मी काही घेतलं नाही. नंतर कॉफी पिण्याची इच्छा झाली, सो आय केम टू KFC टू ट्राय आउट इट्स आईस्ड कॉफी. अँड इट वॉज ॲक्च्युली माय फर्स्ट टाईम ट्राईंग KFC's आईस्ड कॉफी. अँड आय डिड नॉट लाईक इट ॲट ऑल. McD's iced coffee is way better. And this is how I spend my day. Hope you like it. Okay, bye guys.